हॅलो, नमस्कार मुलांनो. चला, आज आपण पाहणार आहोत मराठीचा 31वा धडा, ज्याचं नाव आहे आपलं वाचनालय. वाचनालय म्हणजे काय असतं? जिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असतात आणि आपण ती पुस्तकं घेऊन त्या ठिकाणी बसून वाचू शकतो, किंवा मग आपल्या गरजेनुसार आपल्याला जर पुस्तक हवं असेल तर आपण ते घरी आणू शकतो आणि मग घरी आणून ते पुस्तक वाचून पुन्हा आपल्याला ते वाचनालयामध्ये द्यायचं असतं. तर त्याला म्हणतात वाचनालय, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो लायब्ररी. तुम्हाला लायब्ररी हा शब्द जास्त माहीत असेल. चला, आपण आता इथे पिक्चर दिलेला आहे ना, हे चित्र हे पाहू. याच्यात काय दिलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता, एक माणूस बसलेला आहे आणि तो इथे ना पुस्तकं जी आहेत ती तो तराजूमध्ये इथे मोजत आहेत, म्हणजे वजन करत आहे. म्हणजे तो कोण असेल तर रद्दीवाला. ठीक आहे. आणि इथे दोन मुलं तुम्ही पाहतायत, ती काहीतरी चित्र इथे कात्रण करत आहेत. काही इथे हा मुलगा पण इथे करत आहे, चित्र वगैरे चिटकवत आहे. चला, तर आपण धड्यामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की नक्की इथे काय चाललेलं आहे. चला, इथे तुम्हाला दिलेलं आहे, त्या मुलांची नावंसुद्धा आहेत आणि ते काय म्हणत आहेत. आपल्याला इथे संवादसुद्धा दिलेला आहे. तर हा धडा कसा आहे? संवाद आहे. तर आपण पाहूया. आता अतुल अतुल काय म्हणत आहे पहा. ए सुहास, चल ना रे खेळायला. सुहास, थांब ना रे जरा, ह्या पेपरमध्ये किती छान माहिती छापून आली आहे. या माहितीचं कात्रण कापून घेतो, मग जाऊया ना खेळायला. तो काय म्हणत आहे? कात्रण म्हणजे कसं, की एखादं पिक्चर असेल, समजा आता हे बुक आहे, तर या बुकमधलं हे पिक्चर तुम्हाला आवडलं खूप, तर तुम्ही काय कराल, पुढच्या वर्षी हे पुस्तक मग जेव्हा तुम्ही 5वीमध्ये जाल त्यावेळेला तुम्ही हे कात्रण कापून ठेवाल, की मला कुठेही कामाला येईल, मला एखाद्या प्रोजेक्टमध्ये चिटकवायला मिळेल, म्हणून तुम्ही ते कात्रण कापून ठेवाल. म्हणजे तो भाग कापून ठेवलेला भाग म्हणजे कात्रण. अतुल, तू एवढ्या कात्रणांचं करतोस तरी काय? सुहास, अरे, वर्तमानपत्रात छान छान कविता, चित्रकथा, गोष्टी, कोडी, पशुपक्ष्यांची माहिती येते. ती मी कापून वहीत चिटकवतो. मॅडमनं सांगितलेला प्रकल्प पूर्ण होतो. प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट जो दिलेला आहे तो मग पूर्ण होतो. अतुल, अरे वा, छानच. सुहास, अरे एवढंच नाही, काही वेळा रद्दीमध्ये कवितांची, गोष्टींची चांगली पुस्तके येतात. ती मी बाजूला काढून ठेवतो. म्हणजे काही लोकांकडे कसं पुस्तकं वगैरे एक्स्ट्रा असतात, किंवा आता ते वाचून झालेली असतात, मग ते काय करतात, ते सगळी पुस्तकं, वह्या वगैरे सगळं जाऊन रद्दीवाल्यांना देतात, विकून टाकतात. मग त्याच्यातले काही चांगले असतात का नाही, ती लोक पुन्हा विकतात, किंवा मग आता इथे काय करत आहे, हा काढून ठेवत आहे. ठीक आहे. मग त्यानंतर अतुल, त्या पुस्तकांचं तू काय करतोस? आता अतुलला परत प्रश्न पडला की हा एवढी सगळी पुस्तकं काढून ठेवतो, मग त्याचं काय करत असेल? तर सुहास म्हणतोय, त्याचं मी एक छान वाचनालय तयार केलं आहे. चल माझ्या घरी, मी तुला दाखवतो. ते दोघे सुहासच्या घरी येतात. त्याच वेळी मीनाही तेथे येते. आता त्यांची मैत्रीण जी मीना आहे ती पण आलेली आहे. सुहास, ये मीना. आता इथे पहा, मीना आलेली आहे. इथे तुम्हाला दिसतं, इथे रॅकमध्ये त्याने सगळी पुस्तकं ठेवलेली आहेत. मीना, सुहास, ही पुस्तकं तुझ्या वाचनालयासाठी घे. ही सगळी पुस्तकं माझ्या वडिलांनी आणली होती. आम्ही ती पुस्तकं वाचली. ती रद्दीत देण्याऐवजी तुझ्या वाचनालयासाठी मी घेऊन आले. म्हणजे मीनाला पण माहीत आहे की सुहासच्या घरी त्याने काय बनवलेलं आहे, वाचनालय. अतुल, हे छान झालं. मी सुद्धा तुला चांगली पुस्तकं देईन. एक असेल तर पुस्तक असतं ना, आणि आता पुस्तकं म्हणजे खूप असतात, तर पुस्तकं त्याच्यावरती अनुस्वार दिला जातो, डॉट दिला जातो. सुहास, मीना, अतुल, मी तुमचा आभारी आहे. हे वाचनालय केवळ माझं नाही तर सगळ्यांसाठी आहे. थेंबे थेंबे तळे साचे. तर ही एक म्हण आहे. म्हणजे थोडं थोडं करून खूप आपल्याकडे वाढतं. मग एक एक दोन दोन पुस्तकं करून काय होणार, त्याच्याकडे खूप पुस्तकं गोळा होतील ना. तर एक एक पुस्तक गोळा करून हे वाचनालय तयार झालं आहे. म्हणून मी ह्या वाचनालयाचं नाव ठेवलं आपलं वाचनालय. काय ठेवलंय त्याने नाव?
आपलं वाचनालय. अतुल, छान आहे नाव. सुहास, चला तर आता आपण सगळे रविवारी भेटूया, वाचूया, खेळूया, अभ्यासही करूया. सारेजण हसतात आणि पाहते आनंदाने आता हसत पण आहेत. किती छान आणि सुंदर आहे ना धडा. मग तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे जर पुस्तकं तुमच्याकडे असतील किंवा तुम्हाला कुठून नवीन पुस्तकं मिळाली, जुनी पुस्तकं मिळाली, तर त्याचा काय करायचा, आपल्याला साठा करायचा, कलेक्ट करायचं आणि ते कलेक्शन आपल्याकडे ठेवायचं. असं नाही आहे की आपल्याकडे जागा नाही आहे म्हणून टाकून द्यायची. तुम्ही व्यवस्थित ठेवाल ना तर सगळी पुस्तकं आपण ठेवू शकतो. चला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अतुल सुहासला कशासाठी बोलवत होता? तर अतुल सुहासला कशासाठी बोलवत होता सांगा पाहू. हे पहा, चलणारे खेळायला, है ना. म्हणजे अतुल सुहासला खेळण्यासाठी बोलवत होता. मग चलणारे खेळायला असं नाही लिहायचं. काय लिहायचं? खेळण्यासाठी किंवा खेळायला बोलवत होता. वर्तमानपत्रात कशा कशाची माहिती येते? आता वर्तमानपत्रांमध्ये कशा कशाची माहिती येते? चला, वर्तमानपत्रात छान छान कविता, चित्रकथा, गोष्टी, कोडी, पशुपक्ष्यांची माहिती येते. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल फक्त पशुपक्ष्यांची माहिती येते, तसं नाही, ते कॉमा दिलेला आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींची मिळून असं आहे. ठीक आहे. सुहास रद्दीतील पुस्तके, कोणती पुस्तके बाजूला काढतो? तर सुहास आता रद्दीमधली जी पुस्तके असतात, कोणती पुस्तके बाजूला काढतो? कवितांची, गोष्टींची पुस्तके बाजूला काढतो. तर आपण लिहायचं सुहास रद्दीतील कवितांची, गोष्टीची चांगली पुस्तकं बाजूला काढतो. सर्वजण रविवारी भेटून काय काय करणार आहेत? सर्वजण रविवारी भेटून वाचणार, खेळणार आणि अभ्यास करणार आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या वाक्यात लिहायचं आहे. सांगा, सुहास कात्रणांचे काय करतो? आता सांगा पाहू, तो कात्रणांचं काय करतो? तर तो कात्रणं काढून काय करतो म्हणाला की या कात्रणांचं कापून घेतो. ओके, मग तो ह्यांचं काय करतो सांगितलं त्याने? वहीत चिटकवतो. तर सुहास कात्रणं वहीत चिटकवतो, ज्यामुळे मॅडमने सांगितलेला प्रकल्प पूर्ण होतो. आता आपण हे एक्स्ट्रा सांगितलेलं आहे, नाही तर आधीची ओळ एकच लिहिली तरी चालेल. सुहास रद्दीतील पुस्तकांचे काय करतो? तर सुहास रद्दीतील पुस्तके घरात वाचनालयात ठेवतो. तर आता इथे पहा, सुहास रद्दीतील पुस्तकं बाजूला काढून वाचनालयात ठेवतो. आता वाचनालय कुठे बनवलेलं आहे त्याने? घरी. तर घरी बनवलेल्या वाचनालयात ठेवतो असं पण लिहू शकतो. सुहासने वाचनालयाला आपलं वाचनालय असे का नाव का दिले? तर काय आहे, सगळीजणं पुस्तकं देतात ना, म्हणून तो काय म्हणतो की हे वाचनालय केवळ माझं नाही तर सगळ्यांसाठी आहे. म्हणून त्याने काय केलेलं आहे, म्हणून या वाचनालयाचं नाव आपलं वाचनालय असं त्याने ठेवलेलं आहे. कारण हे वाचनालय फक्त सुहाससाठी नाही तर सगळ्यांसाठी आहे म्हणून. ठीक आहे मुलांनो. चला, अशा प्रकारे पूर्ण धड्याची प्रश्नांची उत्तरं पण झालेली आहेत. जर तुम्हाला लिहून हवी असतील पुस्तकं आन्सर्स, तर मला तुम्ही कमेंट करून सांगा, तर मी तसा व्हिडिओसुद्धा बनवेन ज्याच्यामध्ये आपण प्रश्नांची उत्तरं लिहूनसुद्धा पाहायची आहेत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे, धडा कसा वाटला मला कमेंट करून सांगा. नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे दुसरे लेसन्स जे आहेत आणि पुढच्या वर्षीचा तुमचा 5वीचा अभ्यास ते सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये मिळेल. बाय बाय.